पहिल्या फ्रीजला शेवटचा सामना मैदानावरती आपण एन्जॉय करतात. मानकोली बनाम वहाळ, एक बिग फाईट. गेम प्ले मैदानावरती विश्वासपुतुडी सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. सलामीची जोडी ते मैदानावरती वहाळ संघाच्या माध्यमातून ऋषी नाईक आणि प्रदीप मुंबईकर एक अतिशय चांगली सलामीची जोडी मैदानावरती वहाळ संघाच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहू शकाल. एका बाजूने उरण तालुक्यातला एक भला मोठा संघ मैदानावरती, तर एका बाजूनं भिवंडी परिसरातील एक अतिशय चांगला संघ मानकोली संघ या मैदानावरती आपण पाहू शकाल. यशपाल माळी, दीपेश माळी यासारख्या गुणवान खेळाडूने भरलेला मानकोली संघ या मैदानावरती आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूच्या नावाचा मी उल्लेख केला यशपाल माळी, तो यशपाल पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतोय आणि त्याला स्पेस करतील मैदानावरती ऋषी नाईक. वॉट अ गेम, एक जबरदस्त कॉन्सेप्ट मैदानावरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. कोण दोन दिग्गज महारथी मैदानावरती समोर समोर येत आहेत. संदीप स्मृती वहाळ, सागर मात्रे चिपळे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. एक अतिशय चांगले समालोचक आहेत. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाज सज्ज होते मैदानावरती. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या. यू वॉचिंग द बिग फाईट मॅच. अतिशय मोठा सामना मैदानावरती मानकोली वर्सेस वहाळ. पहिला चेंडू ऋषी नाईक साठी. सॉफ्ट चेंडूला स्टीअर केलाय. कॅप्चर सिलेक्शन. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी लॉंगॉनला. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल विकी माळीच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावेनं अकाउंट मैदानावरती ओपन केलं जात आहे. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती यशपाल. हा चेंडू सॉफ्ट मैदानावरती दिशा दिली जाते. चेंडू ट्रॅव्हल होतोय सिली मिडॉनला. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानावरती सिंगल लाभेल. धावसंख्या सिंगल पुढे सरकताना मध्ये आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक रोटेट केली जाते मैदानावरती. प्रदीप मुंबईकर यासारखा फलंदाज या स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल. खूप सारे सामर्थ्य या दोन फलंदाजांमध्ये, खूप सारी गुणवत्ता टासून भरली आहे मैदानावरती. फलंदाज ऋषी नाईक मध्ये आणि ऐवा कॅसाठी आमचे या स्पर्धेचे शिल्पकार विष्णुशेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसंच भरत पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाज सज्ज होतो यशपाल. बिग नेम टेनिस क्रिकेट विश्वातलं खूप मोठं नाव मैदानावरती गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल यशपालला. हा चेंडू रिव्हर्स स्विचचा वापर स्वतःला एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. फुटवर्क अतिशय चांगला होता, मात्र बॅटचा पेस थोडासा लवकर ओपन झालाय आणि बीट झालेत मैदानावरती. चांगले यश डिरेक्शन त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हा चेंडू मात्र बीट होतो मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती यशपाल. अतिशय चांगले षटक आतापर्यंत आपण पाहू शकाल यशपालच्या माध्यमातून. हा चेंडू आउटसाइड एज. चेंडू जात होतो म्हणजे शॉर्ट टर्मेनला बीट झाले त्या ठिकाणी कीपर बॅकअप देण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे जोपर्यंत चेंडूला कव्हर करून फेक केलं जाईल तोपर्यंत अजून 2 धावा स्कोर कार्ड वरती कन्वर्ट केल्या जातील. वॉट अ गेम, जबरदस्त सामना मैदानावरती आमच्या प्रेक्षक वर्गासाठी. सर्व रसिकांचे मन जिंकणारं क्रिकेट मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. निलेश तरेच्या माध्यमातून, ओमकार पाटीलच्या माध्यमातून, मुकेश ठाकूरच्या माध्यमातून. तसाच गेम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण 2 दादा संघ मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप स्मृती वहाळ वर्सेस मोक्षदा इलेव्हन मानकोली. आतापर्यंत चांगले षटक यशपाल माळीच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून मोठे फटके येत नाही आहेत. मात्र ऋषी नाईक सारखा फलंदाज नॉट सेकंडला चवी ऋषी स्ट्रायकरवरती येईल त्यावेळी एक दादा फलंदाज होते ते तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केलं स्वतःला. क्लास टायमिंग, क्लास स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू डी फायनल क्षेत्रामध्ये पहिला संघर्ष निर्माण करणारा चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतो मैदानावरती आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहू शकाल. स्कोर मोजो 9. आता मध्ये चौकारानं एक मजबूत स्थिती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवताना आपण पाहू शकाल. प्रदीप मुंबईकरने या बॅटचा बेस ओपन केलाय. तर ऋषी नाईक सारखा फलंदाज आतापर्यंत शांत आहे. याचे कारण ऋषी नाईकला जेव्हा मी मैदानावरती पाहिलंय तेव्हा फलंदाजानं चांगल्या चेंडूंचा सन्मान केलाय आणि खराब चेंडूवरती मोठे फटके दाखवलेत. तर ऋषी नाईकसाठी एक सुवर्ण संधी असणारे भरत सुक्रे पाटील टायगरचे समाजसेवक यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी तुम्हाला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू.
खूप मोठे पारितोषिक या ठिकाणी आमच्या भरत बारील मान्यवरांच्या माध्यमातून ऋषी नाईक साठी या ठिकाणी लाभलाय. जोपर्यंत चेंडूला कव्हर करून फेक केला जाईल बॅकअप लाभतोय त्या ठिकाणी तोपर्यंत सिंगल मैदानावरती आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर आतापर्यंत धावफलकावरती लावलेत संदीप स्मृती वहाल संघानं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा मैदानावरती जमवता आलेत या संदीप स्मृती वहाल संघाला. मध्ये सातत्य टिकवणं मचिंद्र सर खूप गरजेचं मैदानावरती. समोर यशपाल माळी, दीपेश माळी आणि तकदीर माळी यांसारखे मजबूत फलंदाज आहेत. त्यामुळे 60 ते 65 धावेचं टार्गेट या ठिकाणी निर्माण करण्याचं स्वप्न असेल या मैदानावरती या संदीप स्मृती वहाल संघाचं. मध्ये ऋषी नाईक फलंदाजाला पाहण्यासाठी आमचा प्रेक्षक वर्ग आतोनात संख्येने मैदानावरती आलाय. तो ऋषी नाईक या मैदानावरती क्रीडरसिकांचं मनोरंजन करेल का आणि एक मोठं टार्गेट या मैदानावरती वहाल संघाला सेट करून देईल का ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल मैदानावरती. तर मागच्या सामन्यामध्ये प्रेमनाथील मुरबी संघानं ज्या संघाचा मी सातत्याने उल्लेख करतो रायगड जिल्ह्यामध्ये मुरबी आणि पारगाव या दोन संघाची दहशत आम्ही सातत्याने पाहिली आहे आणि ती दहशत पुन्हा एकदा या डायगर चषकामध्ये धावांचा उच्चांक गाठून मैदानावरती दाखवली आहे प्रेमनाथील मुरबी संघानं. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. दुसरं षटक तकदीर माळीचा वापर या ठिकाणी केला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती गोलंदाजीसाठी येतोय. सायकेलवरती टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय घातक आणि गुणवान फलंदाज ऋषी नाईक. हा चेंडू ऋषी नाईक साठी बीट झालेत मैदानावरती. चेंडू ऑब्रिकच्या माध्यमातून आतमध्ये येतोय आणि आमचे मान्यवर डायगर गावचं एक सुंदर व्यक्तिमत्व भरत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी ऋषी नाईक या फलंदाजासाठी या ठिकाणी लावण्यात आलं. म्हणजे त्या फलंदाजाची खेळी अजूनपर्यंत पद्धती पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मिस्टामिक्स क्षेत्ररक्षक आहेत. एक मोठा मासा साबळ्यामध्ये फसू शकेल. अप्रतिम जेल बिग विकेट. ऋषी नाईकच्या खेळीचा अंत. वॉट अ गेम. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती तकदीर माळीच्या माध्यमातून. थँक्यू विजय. फलंदाज बाद झालेत मैदानावरती ऋषी नाईक आणि एक स्मशान शांतता या ठिकाणी वहाल संघाच्या पाठीराख्यांवरती आपण पाहू शकाल. जो फलंदाज उरणमध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आहे, ज्या फलंदाजाच्या नावाचा दबदबा रायगडामध्ये, ज्या फलंदाजाच्या नावाचा दबदबा या टेनिस क्रिकेटमध्ये जितू तो फलंदाज अतिशय स्वस्तात मैदानावरती बाद झाला. हे दुर्दैव म्हणावं लागेल या वहाल संघाचं. कारण यश लाभल्या मैदानावरती एका बाजूनं गोलंदाज तकदीरला खूप मोठा झटका मैदानावरती या तकदीर माळीनं दिलाय या वहाल संघाला. जबरदस्त गोलंदाज मैदानावरती आतापर्यंत मोक्षदा इलन मानकोली संघाच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर आहे स्टेट खेळले तीन साइडच्या माध्यमातून वन्स अगेन झटका बॅक टू बॅक दुसरा जल मैदानावरती फलंदाज. ऋषी नाईक मैदान बाद झाल्यानंतर लगेच त्याच्या मागोमाग तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानावरती प्रदीप मुंबईकरांमध्ये ती दाखवली आहे. ऋषी नाईक बाद झाल्यानंतर मचिंद्र सर जिम्मेदारी उचलायची होती या फलंदाजाला. मग त्या जिम्मेदारीचं बाण मैदानावरती येणाऱ्या फलंदाजावरती ढकललंय. या ऍज अ ओपनर दोन फलंदाजानं कोणती भरीव आणि चांगली कामगिरी मध्ये ती दाखवलेली नाही आहे. विकेट रेटिंगच्या उंबरठ्यावरती उभा गोलंदाज या स्पर्धेमध्ये डायगर चषकाचा जर आपण विचार केला पहिल्या दिवसामध्ये एक इतिहास रचला. केतन म्हात्रेनं 16 चेंडूवरती 52 धावा बनवल्या. त्यानंतर दुसरा इतिहास कालच्या दिवसामध्ये पेटाई संघाच्या अक्षय केनीनं ज्यांना स्पर्धेमध्ये 11 चेंडू निर्धाव फेकले. पण या स्पर्धेमध्ये अजून कोणती विकेट रेटिंग आपण पाहिली नाहीये. रुपेश ही संधी असेल मैदानावरती या स्पर्धेमध्ये ही विकेट रेटिंग कंप्लीट करून नाव कोरायची. गोलंदाज तकदीर माळी या गोलंदाजाकडे. विश ऑल द बेस्ट. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट केली जाते का. हा चेंडू सन्मान देतो मैदानावरती. लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय. चेंडू जातो डीप दरम्यान मध्ये सीमा पलीकडे चौकारानं अकाउंट ओपन केलं जातं मैदानावरती. चेंडू सीमा पार 4 धावा. थँक्यू विजय. चौकारानं आगाज केला मैदानावरती फलंदाज रुपेशनं आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. स्कोर मोजून 15. थोडंसं नाजूक स्थिती आहे मध्ये मैदानावरती मी म्हणेल हा वहाल संघ
मग त्या मैदानावरती पाहायचा हा संघ कितपत चांगलं क्रिकेट आजपर्यंत सादर करतोय. तकदीरचा हा चेंडू आय थिंक लिडिंग एज होती त्या ठिकाणी. चेंडू गुडलेस बरोबर बाउन्स होतोय. कीपर त्या ठिकाणी बीट झाल्यात. वन सेकंड डॉट बॉल. अप्रतिम छाप मैदानावरती गोलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडली जाते. पहिलं षटक वेगळं. यशपाल माळी कॅप्टन ऑफ द टीम. जबरदस्त सुरुवात पाया रचून दिला मैदानावरती. त्यानंतर मात्र सातत्य टिकवलं जातं तकदीर माळीच्या माध्यमातून. अंतिम चेंडू. हा चेंडू फुलटॉस आहे. विराट कोहलीची आठवण करत होते मैदानावरती. फक्त कलायांचा वापर केला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग मध्ये. वॉटर थ्रो पार्लर थ्रो मैदानावरती आपण पाहू शकाल. रुपेश माळीच्या माध्यमातून 2 षटकं मैदानावरती कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये देखील पाहायला मिळतोय कारण 2 फलंदाजांना गमावताना फक्त आणि फक्त 17 धावा आतापर्यंत जमवता आल्यात. गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. मुंबईया शहरात ठाणे या जिल्ह्यात सगळं एक नंबर कोणाचा, सगळं एक नंबर कोणाचा. आमचे डायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. आमचे डायगर गावाचे जय हनुमान क्रिकेट संघाचा. अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेचं शीर्षक टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकू शकाल. आमच्या डीजे मास्टर मनोज पावशीच्या माध्यमातून गेले 5 दिवस त्यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. मग मागचे 2 दिवस अतिशय चांगलं आमच्या रसिकांचं मनोरंजन आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आमचे डीजे मास्टर स्वतःच्या नावाची छाप आमच्या रसिकांच्या मनावरती उमटवताना आपण पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला मैदानावरती. धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. पारितोषिक येते या ठिकाणी वहा संघासाठी. मग पारितोषिकाला साजेसा खेळ आतापर्यंत झाला नाहीये. त्यामुळे कुठे का होईना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो मैदानावरती. वहा संघाला सोमनाथ गोरबेकर नागाव यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय प्लीज कम ऑन द स्टेज. आमचे संघनायक शिवाजी पाटील आपल्याला या ठिकाणी कॉल करतायत. यायचं पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे टायगर चषक 2017च्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आमच्या एका प्रेक्षकाची एफझेडची चावी हरवली आहे. कोणाकडे असेल त्यांना आम्ही विनंती करतो जमा करायची आहे. हा चेंडू फुलटॉस मोठा फडका. फायदा उचलू शकले नाहीयेत. क्रिकेटला सर्वात खराब चेंडू जितू फुलटॉस चेंडू. त्या चेंडूवरती आपण सातत्यानं चौकार षटकार पाहिलेत. मग या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल मैदानावरती लाभेल. चांगलं क्षेत्ररक्षण दीपेशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सिंगल लाभेल मैदानावरती आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकतीये. स्कोर मोज ऑन 18 लॉस ऑफ 2 विकेट. 18 धावेवरती आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. एक जबरदस्त कॉन्सेप्ट मोक्षद एलन मानकोली वर्सेस संदीप स्मृती वाड या 2 संघाच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक या ठिकाणी एन्जॉय करतात. गोलंदाज सज्ज होते. तिसरं षटक. अजित माळीचा वापर केला जातो. टाप केला चेंडूला. चेंडू तो डीप लॉंगरला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत कव्हर करेल चेंडूला आणि फेक करेल तोपर्यंत सिंगल मैदानावरती. दुसऱ्या धावेचा मानस होता त्या ठिकाणी फलंदाज समीर नाईकचं व नकार केला जातोय. स्ट्रायकर फलंदाज रुपेशच्या माध्यमातून आणि एका धावेवरती समाधान बाळगावे लागेल मैदानावरती. मनकोई संघाचा जर आपण विचार केला एक हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण एक हाय स्टँडर्ड गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फलंदाजी या संघामध्ये आहे. म्हणजे एक परिपक्व संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो मोक्षद एलन मानकोली संघ जितू या मैदानावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होतोय. अजित. हा चेंडू बिमरलेनचा आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. आमचे पंच वीरेंद्र पाटील यांचा इशारा येतो मैदानावरती नो बॉल. आधीच धावा कमी होत्या आणि अशा स्थितीला मैदानावरती नो बॉलचा इशारा येतोय. सिंगल लाभेल मैदानावरती अवंतर रुबन फायदा उचलू शकले मैदानावरती. धावफलकावरती धावा सिंगलच्या मदतीने राहुल 20 धावा धावफलकावरती. आज आमची समालोचकांची मांडणी जर आपण पाहिली तर मच्छिंद्र पाटील रोहिंजन राहुल भोईर मानेरा बाबू शहा देवीचा पाडा असे 4 समालोचक आपण पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहू शकाल. बॅटवरती आत होतोय. धावची 2 षटके फलंदाज त्या ठिकाणी डेंजर एंडकडे कीपर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि फलंदाज बाद होते मैदानावरती. बिग विकेट. समीर नाईकची खेळी मैदानावरती. रुपेश पाटीलची काही संपुष्टात. फलंदाज बाद होतो मैदानावरती. तिसरा झटका धावचीच्या स्वरूपानं सांघिक यश लाभते मैदानावरती मानकोली संघाला. मानकोली टीम इज अ व्हेरी बिग टीम. टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय भला मोठा संघ मध्ये आपण पाहू शकाल. मग मागच्या वर्षी हा संघ थोडासा अपयशी ठरला होता.
हा वाह संघ मध्ये आपण पाहतोय हा वाह संघ सुद्धा मागच्या वर्षी अपयशी ठरला होता. तर मागच्या वर्षी वाघबी संघानं या स्पर्धेमध्ये छाप सोडली होती. वाकण संघानं चॅम्पियनशिप पटकावली होती आणि तोच वाकण संघ पुन्हा एकदा 2 राऊंड जिंकून सुपर 8 मध्ये पुढे सरकला. वाकण संघ सध्याच्या स्थितीला खूप फॉर्म मध्ये आहे, कारण बोबरच्या मदती स्पर्धा झाली तिथे सुद्धा वाकण संघ आज विजयाचा दावेदार ठरलाय. गोलंदाज सज्ज होतोय अजित माळी. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं मैदानावरती. फलंदाजांच्या पायांना बेड्या घातल्यात, कारण गोलंदाजी खूप चांगली होती. हा चेंडू फुल लेनचा होता, बीट केला मैदानावरती. गोलंदाज आपण पाहू शकाल अजित, चांगला लाईन आणि लेंथ आणि तेवढीच गती मैदानावरती आपण पाहू शकाल. मग कालच्या दिवसाचा जर आपण जिथे विचार केला, काल एक विक्रम जी स्पर्धा गेले 47 वर्ष सातत्यानं आम्ही पाहतोय, सातत्यानं वाटचाल परंपरेची जय हनुमान निजे संघाने टिकून ठेवली आहे. तर 110 धावा सोनारपाडा संघाने काल कुठल्या होत्या. हा चेंडू आपण पाहू शकाल या ठिकाणी सिंगल मध्ये लाभाल हायस्टँड सेक्शन वॉर्डर फील्ड जबरदस्त एफर्ट मध्ये दाखवलं जात आहे. अजित भोईरच्या माध्यमातून नक्की चौकार होता, तो चौकार रोखण्यामध्ये यश येत आहे. पूर्णपणे चांगली फील्ड मध्ये आपण पाहू शकाल. सिंगल येते धावपलकावरती धावा आपण पाहू शकाल. आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ संपला, 21 धावा. अतिशय चांगलं वर्चस्व मैदानावरती या मानकोली संघाच्या माध्यमातून गाजवलं जात आहे. हा चेंडू सफल झाले होते ऑन साईडला, मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता. आमचे पंच कृष्णा पाटील यांचा इशारा येतोय, सॉरी सचिन पाटील यांचा इशारा येतोय. षटक कंप्लीट झालंय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झाल्यानंतर धावपलकावरती धावा पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 21 धावा पूर्णपणे बॅकफुटला आल्या मैदानावरती वाल संघ. तर कंबर कसली आहे मैदानावरती गोलंदाजीमध्ये या मोक्षदा 11 मानकोली संघानं. वेल बॉलिंग वेल परफॉर्मन्स. आता मात्र मोठ्या धावेची गरज आहे. यस राहुल. हॅलो हॅलो थँक्यू. नक्कीच पाहतो शकतो श्री पद्माकर गंगाराम ठाकूर यांच्याकडनं मात्र वाल संघासाठी पाहतो शकतो बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकाचा दाखवले. तो रोख रक्कम मात्र 3000 पारितोषिक असणार आहे. आमच्या बांधवर बघू शकाल आपण पद्माकर गंगाराम ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक येतो वाल संघासाठी. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकाचा दाखवले. तो रोख रक्कम 3000 पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच प्लस आयवाकॅससाठी आपण बघू शकाल आमचे आयोजक विश्वनाथ पाटील यांच्याकडनं युवासेना अधिकारी ज्योतिदादा पाटील यांच्याकडे रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओमकार नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती खूप साऱ्या मान्यवरांचं एटीएम या ठिकाणी खुलं होतं. या गुलाबी थंडीमध्ये आमच्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातं. तर एका बाजूने 500 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅससाठी आमच्या प्रेक्षक वर्गाला. 3 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. धावपलकावरती धावा 3 षटकांच्या नंतर 21. फलंदाजाच्या पायानं जंजीर घातली मैदानावरती. मग ती जंजीर तो दबाव मैदानावरती झुरगाव द्यावा लागेल या 2 फलंदाजांना. मिडल ऑर्डरच्या बिपिन आणि समीर या 2 फलंदाजांना मैदानावरती जिम्मेदारीला उचलून या 12 चेंडूवरती 25 ते 30 धावेचा शोध मैदानावरती घ्यावा लागेल. हा चेंडू अतिशय चांगला फटका क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने प्रयत्न केला जातोय. चेंडू येतो डीप कव्हरेज मध्ये एकाच बाउन्स वरती चेंडूला फीड केलं जात आहे. फेकी अतिशय चांगली ते मैदानावरती. तोपर्यंत 2 धावा आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाज मैदानावरती समीरची काही संपुष्टात. अंबरनाथ परिसरातील एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज दिनेश कांबळे यांच्या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांमध्ये आगमन झालंय. मी विनंती करतो दिनेश कांबळे यांना प्लीज कम ऑन द स्टेज. यायच्या व्यासपीठावरती फलंदाज बाद होते मध्ये धावचीच्या स्वरूपात चुकीचा कॉल केला होता, तो म्हणजे स्ट्रायकर फलंदाज बिपिनच्या माध्यमातून, आणि त्याचं दुर्दैव मदती भोगावं लागलं समीर नाईक सारख्या मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला. समीर नाईक धावचीत झालेत मैदानावरती रुपेश पाटील, तर ऋषी नाईक सारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र पूर्णपणे फायदा उचलला मैदानावरती गोलंदाज तकदीर माळीनं, फायदा उचलला मैदानावरती गोलंदाज अजित माळीनं. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय चांगला प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. टेम्परमेंट दाखवली जाते मैदानावरती. शॉर्ट चेंडू होता, पूल गेले जात आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 सेकंड हा स्टँडर्ड फेकी मैदानावरती आपण पाहू शकाल. मानकोली संघ कोणत्या कारकिर्दीवरती भिवंडी परिसरामध्ये हुकूमत गाजवतोय जितू याचं चित्र प्रात्यक्षिक मैदानावरती प्रॅक्टिकल गेम दाखवत असताना या मानकोली संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलाय. कंबर कसली जाते मैदानावरती, अतिशय चांगलं कंट्रोल मैदानावरती गोलंदाजावरती आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यावरती या ठिकाणी फेकला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय तकदीर माळी, वैयक्तिक दुसरं स्पेल मैदानावरती तकदीरच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज आकाश ओव्हरपी चेंडू होता लॉकटेड हिट चेंडू स्वतः लॉंगनला वन्स अगेन चांगलं फील्ड मध्ये आपण पाहू शकाल अजून एक फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद होतोय पूर्णपणे डगमगलाय मैदानावरती हा वाळ संघ आणि दबावाखाली खेळत असताना या वाळ संघाचा फायदा उचललाय या मोक्षदा 11 मानगली संघानं. बघू शकाल सोनू सुद्धा सज्ज होतात पण आमचे कॅमेरामॅन लंच नंतर पुन्हा एकदा आपण त्यांचा बघू शकाल आपण आगमन होतोय. ओमकार सातत्याने वाक्याचा अचूक क्षण या स्पर्धेत आमचे सोनूच्या माध्यमातून चांगलं मत कार्य आमचे कॅमेरामॅन सोनू व्यासपीठावरती. ओमकार वेलकम टू स्टेज सोनू अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल एक हँडसम बॉय नायकर गावातील वंडर बॉय म्हणजे ओळख या सातत्याने स्पर्धेचा प्रत्येक क्षण आणि क्षण एक इतिहास म्हणून त्यांच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप सारे परिश्रम या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल. टायगर संघाचे संघनायक कॅप्टन ऑफ द टीम शिवाजी पाटील आणि त्याच्या पूर्ण टायगर्स जे हनुमान टायगर संघाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आमच्या सर्व रसिकांच्या वतीनं आपण हार्दिक शुभेच्छा देऊ कारण त्यांच्या माध्यमातून हे भव्य आणि दिव्य आयोजन या मैदानावरती आपण पाहू शकाल. हा चेंडू अक्रॉस द बॅट न विरकावून दिला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज केलं जात आहे. अजूनपर्यंत कोणताही षटकार मैदानावरती दाखवता आला नाही आहे. प्रेशराइज क्रिकेट मैदानावरती दाखवलं जात आहे वाह संघाच्या माध्यमातून. तर तुम्ही दडपणाखाली खेळाल तर तुम्ही चांगलं क्रिकेट सादर करू शकणार नाही आहेत राहुल. त्यामुळे कुठे का होईना दडपण मैदानावरती झुंकारून एक विस्फोटक फलंदाजी मैदानावरती अजूनपर्यंत गरजेची आहे कारण अजूनपर्यंत वेळ गेली नाहीये. वेळ गेल्यानंतर शहाणपण सुचलं तर त्याला अर्थ नसेल. हा चेंडू आपण पाहू शकाल कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहू शकाल. चेंडू बीड होतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे लेझी क्रिकेट दाखवत होते मध्ये फायदा उचलता आला नाहीये कारण आतापर्यंत 3 फलंदाज धावचीच्या सोबत गमावलेत त्यामुळे आता मात्र प्रेशर निर्माण झालाय. सूर्यजित पाटील येतात आमचे अजून मध्ये एका चेंडूचा खेळ बाकी मैदानावरती विरुद्ध वीरेंद्र पाटील आणि सचिन पाटील या 2 पंचांना आपण पाहू शकाल पहारेदारी करताना या गुलाबी तंडीमध्ये आणि आमचा अतोनात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा दर्जा वाढवतोय तर सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू ओव्हरपीचचे बऱ्याच कालावधीनंतर लॉकटेड हिट चेंडू लॉंगॉन सीमा पलीकडे ग्लोरियस स्ट्रोक 6 धावा. आगरी कुल्यांचं कुलदैवत एकवीरा मातेचं संगीत म्हणजे डीजे मास्टरच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती धावा आतापर्यंत आवश्यक 34 धावा आणि अरुणोदय या वृत्तपत्राचे पत्रकार आदरणीय शरदजी पावशे त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून कॅमेरा लाभलाय ज्या कॅमेऱ्याच्या जोरावरती आपला सोनू खूप उडतोय. स्वागत आहे शरद पावशे आपलं. दिनेश कांबळे अंबरनाथचे स्टार प्लेयर त्यांना सुद्धा मी विनंती करतोय प्लीज कम ऑन द स्टेज यायच्या पण व्यासपीठावरती धावफलकावरती धावा 4 षटकांच्या नंतर आपण पाहू शकाल फलंदाजीला गिअर अप केलंय. आता मात्र फलंदाज कल्पेश गरजच्या माध्यमातून तसेच आमचे राहुलभाई अडिवली माजी उपसरपंच अडिवलीचे आणि जबरदस्त जुंदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून पारितोषिक येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार दाखवला तर राहुलभाई यांच्या मागच्या चेंडूवरती जर षटकार दाखवला त्या कल्पेशसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आमच्या राहुलभाईच्या माध्यमातून. राहुलभाई अजूनपर्यंत स्पर्धेचा आनंद घेतात जितू ही खूप मोठी गोष्ट आहे या टायगर चषकासाठी कारण खूप मोठे व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यातील गेले 2 तास या स्पर्धेचा VIP स्टँड मध्ये आनंद घेतात. स्वागत आहे राहुलभाई अडिवली आपलं. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या आमच्या राहुलभाईसाठी कारण अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला जातोय. हा चेंडू लेनचा विचार करावा लागेल. बऱ्याच कालावधीनंतर ही पहिली अवांतर धाव मैदानावरती शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये ती गोलंदाज मोहितच्या माध्यमातून अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर मोजॉन 35. दुसरी अवांतर धाव आतापर्यंत आपण पाहू शकाल मात्र वाईटच्या स्वरूपात ही पहिली अवांतर एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू मोहितचा वन्स अगेन दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. आमचे पंच सचिन पाटील आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा स्वेर आहे दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती स्कोर मोजून 36. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज मैदानावरती शेवटच्या स्लॉगर षटकामध्ये मोहित खूप मोठी जिम्मेदारी असेल फलंदाजांना रोखण्याची कारण फलंदाज आता मध्ये गरम झालेत मैदानावरती.
या गुलाबी थंडीमध्ये मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जज केले जाते लॉंग ऑफला, सोपा झेल त्या ठिकाणी मिस केलाय, झेल सोडलाय त्या ठिकाणी अजित भोईरनं आणि एका धावेचं योगदान या मैदानावरती लाभेल, कारण चूक केली आहे, चुकीला माफी नाहीये मैदानावरती आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर मोजून 37, 2 धावा आहेत 37 धावा धाबलकावरती. ओमकार 1 मिनिट तुम्हाला थांबतो. मी विनंती करेन पुढचा सामना आपण दुसऱ्या शतकाला बोलणार आहोत. अरुण स्पोर्ट रेंजर वर्सेस प्रवीण इलेवन तुर्वे. आय काइंडली रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. दोन्ही संघांना विनंती आपण अनुभवीसाठी व्यासपीठावर संपर्क साधा. हा चेंडू अतिशय चांगला आहे, बीट झालेत मैदानावरती. ऑन द ऑफस्टिक ब्लॉकरमध्ये चेंडू फेकलाय, फुटवर्कचा वापर नाहीये. जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला तर सर्वात चांगला फुटवर्क भारतीय संघामध्ये अजिंक्य रहाणेचा, त्याच्या माध्यमातून आपण पाहतो सर्वात चांगली फलंदाजी विराट कोहलीच्या माध्यमातून आपण पाहतो, जास्तीत जास्त इनसाइड आउट अजिंक्य रहाणेच्या माध्यमातून आपण पाहिले असतील. गोलंदाज सज्ज मैदानावरती. हा चेंडू ऑन साईडला आपण पाहू शकाल, चेंडू जमिनीला स्पर्श करत क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झालाय. वन सेकंड चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. आतापर्यंत 5वं षटक फेकलं जात आहे आणि फक्त एक चूक आतापर्यंत मानकोली संघाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे, जो झेल लॉंग ऑफला सोडला होता अजितनं. धावसंख्या धाबलकावरती धावा येतात एका धावेच्या मदतीनं. 39 फलंदाजी गिअरअप होणं खूप गरजेचं आहे मच्छिंद्र सर. तर ह्या सगळ्या महेंद्र खुटारकर यांचे ते शुभागमन झालंय. स्वागत आहे तुमचं व्यासपीठावर स्थान आपण. इट इज राईट. तर संदीप पाटील रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर सामन्याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. नक्कीच हिंदीचे गोड आवाजाचे स्वीट व्हॉइस कॉमेंटेटर संदीप पाटील, ज्यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाहिलंय. बराच वेळ झाला संदीप पाटील या ठिकाणी येत नाहीयेत. प्लीज कम ऑन द स्टेज संदीप सर, या आपण व्यासपीठावरती आमच्याशी संलग्न व्हा. आपलं सुद्धा आम्ही या ठाणे नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. गेम प्ले होते, गोलंदाज सज्ज झालाय. हा चेंडू वन सेकंड दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती. चौथा चेंडू आतापर्यंत स्वेअर फेकला जातोय. आधीच धावेंचा दुष्काळ होता वहाळ संघाला आणि अशा स्थितीला या ठिकाणी अवांतर धावेचा पाऊस या मैदानावरती पाडला गोलंदाज मोहित नेनीनं. प्रवीण इलेवन तुर्बे आणि विनंती करेन रोंजन अरुण स्पोर्ट रोंजन दोन्ही संघाला तातडीने विनंती करतो की आपण लगेच व्यासपीठावरती या, कारण पहिलं सत्र समाप्त काही क्षणात उरलेत, तर आपण लगेच तातडीनं नाणेफेकीसाठी संपर्क साधा. द मॅच विल बी 5 ओव्हर्स. सामना 5 षटकाचा याची आपण नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होते मोहित, थोडस महागडं षटक मैदानावरती मोहितच्या माध्यमातून. स्लॉगर मध्ये मात्र आतापर्यंत मोठा फरक येत नाहीये. यावी चेंडू जातो डीप कव्हरला, प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी मात्र चेंडू सीमा पलीकडे. अजून एक दमदार खणखणीत चौकार. चौकार येते मैदानावरती. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मध्येत चौकार दाखवतोय. सलामीचे फलंदाज मैदानात अपयशी ठरले, मात्र मिडल ऑर्डरचे आणि तळागाळातले फलंदाज मैदानावरती चांगलं क्रिकेट दाखवतात. तर 50 धावा या ठिकाणी सेट करू शकला तर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती या मानकोली संघाला नक्कीच फाईट देऊ शकेल हा वहाळ संघ. मात्र 50 ते 52 धावा वेळेला नक्कीच नित्यांत गरजेचे असतील मैदानावरती. सर 50 ते 52 धावा या ठिकाणी उभारू शकत नाहीये हा वहाळ संघ. तर कर्दनकाळ ठरेल या वहाळ संघाचा हा मोक्ष दैलन मानकोली संघ, कारण खूप मोठा संघ आहे मैदानावरती. हा चेंडू आउटसाइड एज, चेंडू जातो आपण पाहू शकाल तो म्हणजे बॅकफूट पॉइंटला. चेंडूला तोपर्यंत फील्ड केलं जाईल, तोपर्यंत सिंगल मैदानावरती अजित भोईर या ठिकाणी चेंडूला कव्हर करतोय. यावी मात्र चूक होत नाहीये, एक धाव लागेल मैदानावरती आणि एका धावेने धावसंख्या हळुवार गतीनं एक मोठं टार्गेट, एक सन्मानजनक टार्गेट मध्ये सेट करण्याचा प्रयत्न करतोय हा वहाळ संघ. 46 धावा अजूनपर्यंत चेंडू बाकी आहे त्या षटकातला एक. जर एखादा मोठा फटका 50 धावा कंप्लीट करतील. येणाऱ्या चेंडूवरती षटकार की चौकार, येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू मध्ये लांबी कमी आणि उंची जास्त. फलंदाज बाद मैदानावरती. जे विकेटचं पतंग पहिल्या षटकापासून सुरू होतं ते शेवटच्या षटकापर्यंत टिकून ठेवलं. सातत्यानं 5 षटकामध्ये दबाव बनवला या मध्ये मानकोली संघानं जी गोलंदाजी दाखवली त्या गोलंदाजीमध्ये प्रेशर खाली आला, दबावाखाली आला आणि चांगलं क्रिकेट मैदानावरती सादर करू शकला नाही मैदानावरती हा वहाळ संघ. 5 षटकांचा खेळ मैदानावरती पहिलं सत्र कंप्लीट झालंय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये धावा जमवता आल्यात मैदानावरती 46 आणि येणाऱ्या 30 चेंडूवरती धावा बनवाव्या लागतील मैदानावरती 47 धावा. डीजे थँक्यू डीजे. तर दोन्ही संघाला विनंती असणार आहे आपण अनुभवीचे तातडीने संपर्क साधा. कारण सत्र समाप्त झालेले अरुण स्पोर्ट रोंजन वर्सेस प्रवीण इलेवन तुर्बे या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण पुढची गाडी बघणार आहोत. कुठे जाऊ नका, आपण पाहता डायगेचे 2017 ही स्पर्धा आपण पाहतात. दुसऱ्या सत्राकडे आम्ही लगेच वळणार आहोत, कारण पहिलं सत्र समाप्त होईल आता एका सत्रानंतर. थोडीशी स्पर्धा उशिरा सुरू झाली, त्यानंतर तांत्रिक अडचणी आम्हाला निर्माण झाल्या,
त्यामुळे स्पर्धा थोडीशी उशिरा अपडेट होते, त्यावेळेला मी माफी मागतोय प्रेक्षकांची. तर अनस्पोर्ट रंजन दोन्ही संघाच्या संघाने किती यायचे आपण लगेच. तर मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना तर शरद पावशे पत्रकार यांना विनंती करते, खूप मोठी ताकद पेण्याची ताकद काय असेल ती पत्रकारांना विचारा तुम्ही. त्यांच्या शुभ हस्ते निश्चित पत्रकारांचं योगदान खूप आहे आपल्या देशासाठी. तर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. आजच्या सत्रावर दुसऱ्या बलावर दोन बलाढ्य सामना संघांमध्ये आपण सामनामध्ये मॅच विल बी 5 ओव्हर्स. दोन संघांना विनंती असेल की सामना 5 षटकांचा चिरवून घ्या. आपण नियम तेच असतील जे तुम्हाला मागे फॉलो केलेत. आपण तुर्बे संघ नाणेफेकी जिंकलेले. तर विषय आपण तुमचा निर्णय कळवा, आपण हरकत नाहीये, वेळ देतो तुम्हाला आम्ही. तर बोलू आपण सामना करू या स्पर्धेतील आजच्या स्पर्धेतील सर्वोत्तम कमी धावसंख्या. एकूण धावसंख्या 46. तर विश्वनाथ मस्कर यांना सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावरती या. सत्यवान म्हात्रे आमचे असतील, अर्जुन गोरपेकर असतील, संदीप पाटील आमचे अध्यक्ष, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील मुरबी गावची ओळख आहे. तसेच विश्वनाथ मस्कर रायगड क्रिकेट असोसिएशन सल्लागार, आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. तर नाव बॅक टू क्रिकेट आजच्या स्पर्धेतील पहिला आपण सर्वोत्तम धावसंख्या पाहिली ती 83 मुरबी संघाची. तर सर्वात कमी धावसंख्या आपण पाहतो, निश्चांक आपण स्पर्धेचा पाहतोय ती 46 या धावसंख्येवरती ओढ याली मात्र संदीप स्मृतीचे 11 या संघाची. 47 धावांची गरज. आपण सामना यांच्या करतो 5 षटकांचा सामना जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात तुमचं हार्दिक स्वागत. आपण पाहता ती स्पर्धा डायगरच्या 2017 जर्मन क्रिकेट संघ डायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ डायगरच्या 2017. मागच्या वर्षी स्पर्धा खूप बहुचर्चित झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेत चर्चा झाली. त्यामुळे दुसरं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतो अत्यंत थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन झालं. बऱ्याचशा मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं. टीम मीटिंग कॉल केली जाते वाल संघाकडनं. तर यशपाल माले आणि तकदीर माले असे 2 फलंदाज. जबरदस्त संघ आहे मानकोली संघ, ज्या संघाला मी बऱ्याच वर्ष या विभागात पाहिलंय. चांगला खेळ, त्यांची गुणवत्ता, हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण त्यांचं वैशिष्ट्य आहेत. तर वाल संघ सुद्धा खूप मोठा संघ आहे. 2015चा मागच्या वर्षी तलोच्या नाईट टुर्नामेंटचा एकता ट्रॉफीचा हा चॅम्पियन संघ आहे. बऱ्याचशा ट्रॉफी जिंकल्या त्या संघानं. तो संघ आपण पाहतो मध्ये धावसंख्या खूप कमी पाहायला मिळेल स्पर्धेमध्ये. सचिन रमेश भोईर भाजपाचे युवा नेते, झंजार नेते ज्यांचे इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुमचं या मध्यरात्रीमध्ये तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. बरेचसे कार्यकर्ते स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. पाटील परिवाराचा जनसंपर्क, त्यांचं प्रेम, त्यांचे असलेलं समाजकार्य, समाजाला संघटित करणं, समाजासाठी सामाजिक कार्य करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बरेचसे मान्यवर सातत्याने स्पर्धेच्या माध्यमाला आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. तर आपण सामग्री जिंकण्यासाठी 46 धावांकडून 47 धावांची गरज. सायकल फलंदाज सज्ज झालाय तो तकदीर माली आणि यशपाल माली, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय. आणि गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज कल्पेश खरे. नाव स्टार्ट मॅच. 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. सामना सुरू होतोय. दुसरं सत्र पुलटा चेंडू यायला मात्र फक्त दिशा देतो. सापळ्याने खेळून काढला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 5चा इशारा येतोय षटकाराचा. दॅट्स अ गुड 6. तकदीर माली ज्याचा फुटवर्क खूप चांगला पाहायला मिळतोय. तकदीरचं वैशिष्ट्य कमी चेंडूवर जास्त धाव उभारणं, एक आक्रमक आणि घणाघाती फलंदाजाचा विस्फोटक फलंदाजाचा परिचय. तो परिचय देतो पहिल्या चेंडूवरती. फुलटा चेंडू फक्त दिशा दिली, बॅकफुटला आला, स्क्वेअर ऑफ द विकेट करून काढलाय आणि पहिल्या चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय. दणदणीत सुरुवात करतोय यावेळी तकदीर माली. गोलंदाज कल्पेश घरेचं स्वागत केलंय. डिलिव्हरी शॉर्ट पिच चेंडू होता मात्र थोडीशी गती जास्त प्रदान केली. ऑन साइडला शफल करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस क्रिकेटला प्राधान्य दिलं. शॉटचं सिलेक्शन मात्र ऑन साइडला दाखवलं. निर्धा चेंडूची सांगता पाहिलं. गुड कम बॅक. पहिला चेंडू फुल टॉस फेकल्यानंतर मध्ये थोडंसं शहाणपण गोलंदाज आलाय आणि गोलंदाज परिवर्तन दाखवतोय, व्हॅरिएशन दाखवतोय. निर्धा चेंडूची सांगता पाहायला मिळते. 6 धावा दणदणीत सुरुवात तकदीर मालीच्या माध्यमातून. खूप लवकर खेळतोय चेंडू मात्र चेंडू कन्वर्ट करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट जज करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. मात्र 2 धावा होतील का? 2 धावांचा मान मात्र तो बाउन्स येतोय.
थ्रो तुमचा एक्झॅक्ट ऑन द स्टंप यायला हवा, मनगडीत ताकद वापरून तुमचा थ्रो एक्झॅक्ट शोल्डर लेवलला ऑन द स्टंप यायला हवा. जर तुम्ही बाउन्स थ्रो दिला तर तो थ्रो कलेक्ट करण्यासाठी थोडासा वेळ जाईल, त्याचा फायदा मिळेल. फलंदाजांना तो फायदा घेतला तकदीरनं. जिथे एकदा तिथे 2 धाबा कंप्लीट करतोय, धाबा चौक पुढे सरकतोय 8 धाबा. पहिल्या मार्गस्थ असताना दणदणीत आणि दमदार साबत सुद्धा पाहायला मिळते याला मात्र या संघाकडनं. सेट ड्राईव्ह अपडेटच्या माध्यमातून चेंडू ट्रायलचा लॉंग आणला. बघा किती चांगली फलंदाजी, चेंडूचा मेरिट पाहून तकदीरनं आतापर्यंत खेळ दाखवलाय. तकदीर मालीनं 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. मात्र जेवढ्या धावा त्याने उभारल्यात ते दोन्ही 9 धावा त्याने ऑनसाइडला उभार, एकही फटका त्याचा ऑफसाइडला पाहायला मिळाला नाहीये. मी मगाशीच सांगितलं की तकदीरचं वैशिष्ट्य आहे तो बॅकफुटला जास्त खेळतो, कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याचं वैशिष्ट्य आहे. तर यशपाल माली ज्याच्या नावानं संघ ओळखला तो, हिज कॅप्टन ऑफ द टीम. बघा स्टान्स त्याचा अटॅकिंग स्टान्स मध्ये बघू शकाल आपण त्याला. लाईन बघा खूप लवकर यामध्ये उशिरा बॅटचा पेस केला, फक्त दिले चेंडू ट्राव्हल थर्डमॅनला, चेंडू थांबेल की नाही हे सांगणं कठीण असणार आहे. सीमा पलीकडे 55 इशाऱ्याच्या मी वाट पाहतोय. दॅट्स अ 4. चौकाच्या दिशा पंचाकडनं बघा खूप सामना संपवायचा विचार दिसतोय फलंदाजी करत तकदीर मालीनं. तर थोडीशी इजा झाली, वैद्यकीय सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे फर्स्ट एड. मी विनंती करतो की आपण ते पुरवावं त्यांना, कारण थंडीचं वातावरण आहे, तुम्हाला क्रॅम्प लवकर येऊ शकतो. जास्त थंडी असली तर तुम्हाला नेहमी गुडघ्याला त्रास होतो, हे आपण वातावरण पाहिलंय. त्यामुळे थंडीच्या वातावरणात तुम्हाला क्रॅम्प येण्याची शक्यता जास्त असते. आणि मी वारंवार म्हणत असते की आपले ग्रामीणचे जे खेळाडू असते तुम्ही नेहमी लक्षात घ्या, जर तुम्ही मैदानात उतरता कमीत कमी 10 मिनिटं तुम्ही वॉर्मअप करा, त्यानंतर तुम्ही मैदानात उतरा, जेणेकरून तुमचे स्नायू फ्री होतील. बघा तुम्ही आंतरराष्ट्रीय सामना जर पाहिला असेल तर आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तब्बल 2 तास प्रॅक्टिस केली जाते. आणि फुटबॉल होते जे उत्तेजित व्यायाम प्रकार व्हावा, स्नायू फ्री व्हावे यासाठी तो व्यायाम केला जातो. तर वैद्यकीय सुविधा, तर पंचांची कामगिरी 2 नामवंत पंचांचे शंतनू पाटील आणि सचिन पाटील, ज्यांना उद्या तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. उद्या डायगरचा संघ खेळणाऱ्या लाईन बघावी लागेल. येस इट इज अ वाईट प्रेशर ऑन द बॉलर्स. सुरुवाती तेवढीच दमदार झाली, त्यामुळे गोलंदाज दिशा भरकटला. एकूण 14 धावा पहिला षटक सुरू असताना. तर सुरेश आम्हाला माहिती देतात की उद्या त्यांच्या मुलाच्या नावानं आयन 11 डायगर संघ खेळणार आहे. लोकांच्या डोक्याला भिरकावून दिला, जज करतोय सोपा जल. पहिला गडी बाद होते, पहिला धक्का यायला मात्र मानकोळी संघाला. यशपाल चेंडूला खूप लवकर खेळला, मात्र चेंडू टॉपेज लागला बॅटचा आणि त्याच्या ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला. फक्त टायमिंग केलं, उंची जास्त गेली, चेंडू लॉंगाला झेल टिपला होतोय आणि पहिला गडी बाद होतो. पहिला धक्का मिळाला मात्र पचवावा लागेल यशपाल मालच्या माध्यमातून. इज अ कॅप्टन ऑफ द टीम आउट ऑफ द याला मात्र फलंदाज बाद झाला यशपाल. पहिला धक्का पाहायला मिळतोय. यशपालने आपली जबाबदारी पार पाडली नाही, जेवढी जबाबदारी खांद्यावरती होती. कारण यशपाल मालिक चांगला फलंदाज आहे, तेवढा जबाबदार संघनायक म्हणून तो ओळखला जातो. मात्र यशपाल आपल्या संघासाठी फारसे योगदान दिले नाही. चौकानं सुरुवात केली होती, असं वाटलं की मोठी पारी केलेल, मात्र 2 चेंडूवरती फक्त 4 धाबांचं योगदान देत पूर्ण जबाबदारी देणं तकदीर मालीच्या खांद्यावरती आणि विकी पाटीलच्या खांद्यावरती दिली. तर षटक समाप्त पहिलं कल्पेश घरातलं मिळालेलं पहिलं घवघवीत यश. एकूण 14 धाबा आल्यात. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धाबा ठोकल्या होत्या वाहल या संघानं. संदीप स्मृती वाहल या संघानं त्याला चोख प्रत्युत्तर 3 पावलं पुढे आपला दणदणी सुरुवात पाहायला मिळते मोक्षद 11 मानकोल या संघाची. आमचे स्कोरर रुपेश आणि जितेश अतिशय चांगले स्कोरर, ज्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रामाणिकपणे, अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून. तसे 2 नामवंत पंच शंतनू पाटील आणि दुसरे पंच आम्ही बघू शकाल सचिन पाटील, असे 2 नामवंत पंच. या स्पर्धेचं वैशिष्ट्य की या स्पर्धेत प्रोफेशनल पंचाचा वापर केला जात नाहीये. आणि आमचे सोनू फोटोग्राफर थोडेसे नाराज आहेत, कारण संघ त्यांचा हरलाय स्पर्धेमध्ये. प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत ते. तर षटक समाप्त पहिल्या धावांचा धावा ओघ पाहायला होते. 14 जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना दमदार सावध पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. बघा कंट्रोल स्ट्रोक ज्याला म्हटलं तर संयम तुमच्याकडे किती आहे, टेम्परमेंट तुमचं किती आहे. फुल अँड डिलिव्हरी ऑन साइडला फक्त शपालून केलेला सॉफ्ट हँड चेंडू खेळून काढलाय सिंगलच्या माध्यमातून. थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न. 46 धावा आजच्या स्पर्धेतील आणि छंक आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावांची गरज असताना सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते मोक्षद 11 मानकोल या संघाची. 15 धावा येतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज समीर नाईक.
समीर नाईक अतिशय चांगला गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, आउटसस्ट ऑप्शन डिलिव्हरी फेकणं त्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र आज कशी गोलंदाजी करणार हा खूप मोठा प्रश्न संघनायकासाठी असणार आहे. साकेला फलंदाज तकदीर विकी पाटील स्टेट करतोय, स्टेपवर खेळतोय, लंगाचं जज करतोय, सिंगल वेरी गुड वन बाउन्स. थ्रो बघा बाउन्स दिला जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सिंगल बघा पहिल्या षटकामध्ये आपण चौकार षटकार पाहिले, मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्यामध्ये थोडासा शांत खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 2 सिंगल आतापर्यंत पाहिले, दोन्ही फलंदाज सिंगलच्या माध्यमातून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि आगेकूच करण्याचा प्रयत्न करतात, आपले टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतात, रोखण्याचा प्रयत्न करतोय संदेशवादी वाल संघ. बघायचं किती पर्यंत रोखतोय संघाला. फुल अँड डिलिव्हरी पुन्हा एकदा कंट्रास्ट सेट करतोय, जापमध्ये खेळतोय, सीमा पलीकडे दणदणीत अजून एक षटकार. किती चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते बघा. धावसंख्येचा वेग पुढे सरकते तो 22 या धावसंख्येवरती. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, सिंगल डबलला जास्त प्राधान्य. व्हेरी गुड क्रिकेट बाय मानकोली टीम. मोक्षदल मानकोलीच्या माध्यमातून आपण हा क्रिकेट पाहतोय. पुढचा सामना तुमच्या भेटीस येईल, खूप मोठा सामना. अरिस्पोर्ट रोहिंजर वर्सेस आपण पाहणार होतो प्रवीण 11 तुर्बे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शोधपूर क्रिकेट हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. धावांचा वेग पुढे सरकतोय. ऑन साइडला स्ट्रॉंग अपील मात्र लाईन बघावी लागेल. पंचाने सांगितलं की लेगच्या बाहेरची पिच होतोय आणि त्या अपीलाच्या नादात मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. यस लेग बायचा इशारा पंचाकडनं. गुड डिसिजन. तर ज्यावेळी लेग बिफोरचा अपील होतो पंच प्रामुख्याने 3 गोष्टींकडे लक्ष वेधलं जातं. पहिली चेंडूची लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर. चेंडूची लेंथ फुल अँड डिलिव्हरी, लाईन मात्र चुकीची होती लेगच्या बाहेर आणि पंचाने गोष्ट पाहिली. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. शंतनूच्या माध्यमातून पंचाची कामगिरी बघू शकता. सचिन पाटील, शंतनू पाटील, गुड जॉब. गुड डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या थोडासा चेंडू आतमध्ये येते. फलंदाज बघा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. अॅक्रॉस क्रिकेटला प्राधान्य दिलं. शॉटचं सिलेक्शन चुकतंय, थोडासा लवकर केला. चेंडू मात्र उशिरा रिलीज झालाय. दॅट्स अ गुड टायमिंग डॉट डिलिव्हरी. त्याच्यानंतर दुसरं क्रमांक यस ओंकार. सर या ठिकाणी एक पारितोषिक येतं आदरणीय दिनेश दादा पाटील यांच्याकडनं. तर सलगचे 3 षटकार कोणत्या फलंदाजांना दाखवले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल दिनेश पाटील यांच्याकडून. तकदीर माली 2 षटकांना दाखवलं तकदीरनं आतापर्यंत. फ्लाइंग करण्याचा प्रयत्न मात्र बघा चुकतोय. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला ऋषीनं. इज कॅप ऑफ द टीम. पंचांचा लेग बायचा इशारा वन्स अगेन. पंचांचा षटक समाप्ती सुद्धा इशारा. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावपळ धावाला त्या पहिल्या षटकात आपण पाहिलं 14 धावा आणि एकूण धावसंख्या धावपळावरती 25-25. या षटकामध्ये 11 धावाला 47 धावांची गरज असताना आता गरज येते मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. सामना एकतर्फी होईल का असं चिन्ह निर्माण आलंय. मात्र सामन्यामध्ये किती कमबॅक करेल हा वाल संघ हे पाहणं गरजेचं असणार आहे. तर आपण ही स्पर्धा पाहतात जानमार्ग केसरकर टायगर आयोजित स्पर्धा शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ टायगरच्या 2017 ही दुसरं वर्ष स्पर्धेत पदार्पण करत स्पर्धा. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मेलडी सेरीसाठी बाईक आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत केले खाडीगावचे थोर समाजसेवक सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांच्याकडनं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या गुलाबी थंडीमध्ये खूप जास्त थंडी पाहायला मिळते. मंचावरती सुद्धा व्यासपीठावरती आमचे पाहुणे या स्पर्धेला एन्जॉय करतात. थोडीशी शांतता ठेवा मी विनंती करेन तुम्हाला. काही कॉमेंट्री बॉक्स सायलेंट झालं आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही कॉमेंट्री वरती. एकूण धावसंख्या दाखल करते आली ती 25 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अर्ध लक्ष पार केलं तर अर्ध लढाई जिंकायची आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आपण पाहिली 83 उच्चतम धावसंख्या. आतापर्यंत सर्वात जास्त धावसंख्या उभारती प्रेमनाथ मुरबी संघानं. तर आजच्या दिवसातील निच्चांक आपण पाहतोय ओढा यावेळी मात्र या संधी स्मृती वाल या संघाचा फक्त 46. तर आकाश करत नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजा वापर केला ऋषी नाईकनं. बघायचं 3रा गुण वापरत 2 गोलंदाज अपयशी ठरलेत. तर स्ट्राईकला फलंदाज तकदीर माली जबरदस्त फलंदाजी तकदीच्या माध्यमातून. स्ट्रॉंग अपील फलंदाज बाद. पंचाने मध्ये चांगला निर्णय ऑन द ब्लॉक ऑल मिलेश एसटीला चेंडू आणि फलंदाज बाद. गुड डिसिजन. पद्माकर गंगाराम ठाकूर यांच्याकडे नक्कीच पारितोषिक होतं. वास संघाचा सामना जिंकला तो रोख रक्कम पारितोषिक असणार आहे. बघू शकाल आपण 2000 पारितोषिक. हॅट्रिक संपादन केली विकेटची रोख रक्कम 2000 पारितोषिक दिलं जाईल. बघू शकाल आमचे 9 चेंडू आणि 16 धावांची दमदार केली फलंदाजानं. तकदीर माली मात्र बॅक टू पॅबिलन. व्हेरी गुड स्टार्ट. संघाला फ्लाइंग स्टार्ट दिलं त्याने.
तर अजूनही गरज आहे ती खूप धाबांची. राहुल माने आम्हाला जॉईंट होतं, स्वागत राहुल तुमचं. एक अतिशय चांगले समालोचक, तसेच बाबू शाह, तसे आमचे संदीप पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांना बघू शकाल तुम्ही. टायगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच सल्लागार विश्वनाथ मस्कर, तसे आमचे सत्यवान म्हात्रे खजिनदार, त्यांचे आगमन स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम वन्स अगेन. तर 30 षटक पहिल्याच्या वेळी गडी बाद केलेत. खूप मोठं यश आकाशला कमबॅक करायची शक्यता. ऑन साइडला बनितो अब्दुल गनी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खूप लवकर केला. फलंदाज लाईन मध्ये येत नाहीये. ऋषी थोडा स्वतःवरती नाराज झाला, चेंडू कलेक्ट करू शकला नाहीये. एक धाबेची मात्र निश्चित प्राप्ती पाहायला मिळते. सीमित क्रिकेट सामन्यात तुम्हाला धाबा कशा यवत मध्ये 1/22 मध्ये यवत अतिरिक्त मध्ये धाबा येणं फार गरजेचं असतं. धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. तो याली मानखुर मोक्षदलन मानकोल या संघाला सुरुवात खूप दमदार केली होती. या संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 दमदार केली पाहायला मिळाली. लेफ्टवरती विकेट, फुल टॉच चेंडू भिरकावून दिलाय. फ्लॅटेड डिलिव्हरी, पॅरलल स्ट्रोक, सीमा पलीकडे दणदणीत षटकार. थँक्यू मनोज पाशे, थँक्यू सो मच. अतिशय चांगलं संगीत आणि अशाच संगीताची गरज आहे नाईट टुर्नामेंटला. अप्रतिम संगीत. तर वन्स मोर अप्रतिम संगीत. बघा जसा माहोल तसा डीजेचा संगीत. पंच सुद्धा एन्जॉय करतात क्रिकेटला. आमचे मान्यवर सुद्धा तालावरती नाचतात. तर जिंकण्यासाठी फक्त 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी ते तिसऱ्यांदा या स्पर्धेत आपण पाहतोय. तर शिवाजी पाटील आपण असाल तर जा मैदानावरती. शिवाजी आपण जा लवकर. खूप मोठी जबाबदारी शिवाजीच्या खांद्यावरती. त्यांची संपूर्ण टीम सातत्याने स्पर्धेमध्ये लक्ष केंद्रित करते. मग सूर्याजी असतील आमचे अप्रतिम सहकार्य त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. पाटील परिवारातर्फे तसेच डायगर ग्रामस्थ आणि जामा क्रिकेट संघ डायगर यांच्या वतीने आणि प्रमुख सहकार्य आमचे विनोददादा पाटील यांच्याकडे प्रमुख सहकार्य स्पर्धेसाठी त्यांचे आभार. तर 15 चेंडू आणि 15 धाबांची गरज. सामना क्लोज आहे, अजूनही सामना क्लोज आहे. सामन्यामध्ये कोण कमबॅक करेल हे सांगणं फार कठीण असणार आहे. गोलंदाज आकाश घरेवरती थोडीशी वादग्रस्ती शैली आढळली, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी लगेच मैदानात करण्यात आलेली आहे. सामना क्लोज आहे. सामना शेवटच्या मोमेंटमध्ये पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 15 धाबांची गरज. सायकला फलंदाज अटॅक स्टान्स मध्ये विकी खूप लवकर खेळलाय. विकी बघा स्ट्रॉंग अपील आणि अपीलच्या नादामध्ये डायरेक्ट येण्याचा प्रयत्न. यस, नो डाऊट फलंदाज बाद. तर फलंदाज विकी बाद झाले. विकेने आपल्या संघासाठी एक षटकाराचं योगदान दिलं, 7 धावांचं योगदान दिलं. समीकरण आता क्लोज आहे. बघा तिन्ही पंच यावेळी मात्र डिस्कशन करतात. गुड स्ट्रॅटेजी हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. का सातत्याने पंचांची कामगिरी आम्ही चांगली पाहिली स्पर्धे. मागच्या वर्षी सुद्धा कोणताही वादग्रस्त निर्णय नाहीये. व्हेरी गुड जॉब अंपायर. तर नवीन फलंदाज मध्ये पाचांक केलं तर सामना बघा क्लोज आहे. अजूनही सामना क्लोज पाहायला मिळतो आपल्याला. बॅट कट पंचाचा इशारा आलाय. वाईटचा इशारा होता तो पंचाने मागे घेतलाय. बघा लगेच स्क्वेअर लेग पंचाने त्यांना सहकार्य केलंय. कॉर्डिनेशन बघा पंचांमध्ये खूप चांगलं पाहायला मिळतंय. तर सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो फलंदाज बाद झालाय. तर गडी बाद झाले आतापर्यंत 3 गडी बाद झाले. धावांचा ओघ शांत पाहायला मिळतोय. जे सुरुवात दणदण केली होती मोक्षदाने मानकोली संघाला धापलकर धावाला ते 32 धावा, जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. जिथे रुपेश आमचे स्कोरर आम्हाला माहिती देताना स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय. नवीन आशा, नवीन स्ट्राईकला प्रभाकर भोर. वन्स अगेन पहिल्यांदाच फेस करे 5व्या नंबरचा फलंदाज. गोलंदाजाचं मी कौतुक करेन कर ज्या गोलंदाजानं आकाश करत ना त्याला षटकार दिला होता तो भिरकावून. तर पंच जरा थोडंसं लक्ष घाला. स्ट्राईक बघा कोणाच्या खात्यामध्ये येईल, कारण रनआउट झाला होता फलंदाज, धावचित झाला होता. येस, बॅटकरचा इशारा पंचाकडून आला होता. कॅच आउट. येस, गुड डिसिजन. तर सामना आपण जरा लवकर सुरू करा. फलंदाज विनंती की जास्त वेळ घेऊ नका. आपण मोक्षदैवन मानकोली संघाला विनंती असणार आहे जास्त आपण चर्चा करू नका, कारण सामना क्लोज आहे आणि जास्त वेळ नको सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सामना सुरुवात होते. लेफ्ट हँड
बघा स्कूप शॅडो कंटेस्टक स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न खूप लवकर केला असेल जज करतोय शॉट फायनल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा मानस 2 धावा होतील का यस नो फलंदाज बाद धावचित बाद झाले 4था धक्का बसतोय मात्र मोक्ष मानकोळी संघ प्रभाकर भोईर बॅक टू पॅव्हिलियन गुड फिल्डिंग गुड थ्रो कंटिन्यूसली 13 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना अजूनही क्लोज पाहायला मिळते बघा कमी स्कोरिंग मध्ये सामने अजूनपर्यंत माझा अनुभव की सामने खूप चांगले पाहायला मिळतात ऑलमोस्ट मी बहुतेक सामने चांगले पाहिले आता सामना क्लोज येतोय येणारे 13 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना कोणाच्या बाजूला कौल देईल सामने किती थरार पाहायला मिळेल आणि सामन्याचा शेवट किती घातक पाहायला मिळेल हे आता मात्र पाहणं फार गरजेचं असणार आहे येणारे चेंडू 13 आणि 14 धावांची गरज आकाश घराचे मी खरोखरच कौतुक करून खूप चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाजानं गडी बाद झाले ते 4 आणि 6व्या नंबरचा फलंदाज देत होते सौरभ भोईर आणि त्याला साथ देईल तो फलंदाज 4थ्या क्रमांकाचा दीपेश माले गुड क्रिकेट गुड कॉन्टेस्ट खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय दॅट्स अ गुड डिलिव्हरी आणि फलंदाज बघा पंचाचा इशारा येतोय षटक समाप्त होण्याचा आणि रिंग्स आली मैदानावरती 30व्या षटकांतर जाते तर येणारी चेंडू 12 आणि गरज आहे ती 14 धावांची डीजे शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नगरीचा वान तीर कमान तर आपण ही पाण्याची सुविधा पाहतो राकेश मादरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनामूल्य आम्हाला त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय तर पहिल्या षटकामध्ये आले ते 14 धावा असं वाटलं होतं की सामना खूप लवकर संपेल मानखोली संघ मात्र पुन्हा एकदा सामना टर्निंग पॉईंट आला आणि सामना मात्र आता ऐन रंगामध्ये आला सामना प्रेक्षकांची मात्र मन जिंकतो हा सामना येणारी चेंडू 12 आणि 14 धावांची गरज थरार क्रिकेटचा पाहायला मिळेल मैदानावरती तर टीम मीटिंग कॉल केली येणारी 12 चेंडू आणि गरज होती 14 धावांची संदेश पाटील यांच्याकडून अभ्यासासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आणि आमचे जितू युवा नेता त्यांचं नाही आता सध्या तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज बघा सामना अजूनही क्लोज पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत आणि त्यानंतर धावांचा आग्रह आपण कमी कमी पाहत होतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आहेत तर सामन्याला कलाटणी येते 47 धावांची गरज असताना मोक्षदा मानकुला संघानं खूप चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला होता संघाला मजबूत स्थिती दिली होती तर येणारी चेंडू 12 आणि गरज आहे ती मात्र 14 धावांची गडी बाद झाले ते 4 आतापर्यंत 6 नंबरचा फलंदाज सुभाष भोईर सौरभ भोईर आणि 4थ्या नंबरचा फलंदाज दीपेश माले जबाबदारी असणार आहे दोन्ही नवीन फलंदाज आहेत तर बघायचं येणारे षटक सामन्याला कलाटी देणार असणार येणाऱ्या षटकावरती या सामन्याचं आपण चित्र स्पष्ट पाहू शकाल बघायचं येणारं षटक कसं रीतीने फेकलं जाईल किती धावा येतील आणि कशा रीतीने गोलंदाज प्रेशराइज करतील येणारं षटक फार महत्वाचं असणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल ओव्हर इन दिस मोमेंट यू टू वॉच द बिग फाइट वाल वर्सेस मानकोली स्ट्रायकला दीपेश माली स्टान्स बघा त्याचा खूप वेगळा स्टान्स पाहायला मिळतो आपल्याला येणारी चेंडू 12 आणि 14 धावांची गरज ऑन साइडला शफर करण्याचा प्रयत्न अंडाच्या मध्ये चेंडू डावल होतो तो ज्याने मात्र ऑर्थोडॉक्स नॉगानला तो बघा बाउन्स दिला जातोय खूपच जास्त बाउन्स दिला जातोय सिंगलच्या माध्यमातून बघा ज्या मानकोली संघानं जबरदस्त सुरुवात केली होती 14 धावा पहिल्या षटकामध्ये षटकारानं सुरुवात केली होती या सामन्याची असं वाटलं होतं की 3 षटकामध्ये सामना कलाट नेल मात्र नंतर कमबॅक खूप चांगलं केलं गोलंदाजानं तर सामना अजूनही पाहायला मिळतोय आपल्या दोन्ही तर्फे सामना पाहायला मिळतोय येणारे चेंडू आता 11 आणि गरज आहे ती 13 धावांची 11-13 समीकरण क्लोज आहे सामना अजूनही क्लोज पाहायला मिळतोय मात्र कोणाचं वर्चस्व सामन्यात पाहायला मिळेल हे मात्र सांगणं फार कठीण असणार आहे ब्लॉकरचा चेंडू तेवढा चांगला फरक असतो जज करताय डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा बघा स्ट्रॉंग अपील पंचांकडे मागितलाय तर 2 धावा घेतल्या याच्यामध्ये
आणि ह्याचाच नाव आहे क्रिकेट. बघा जर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं अपील वरती तर त्याचा फायदा घेतला फलंदाजाला. मगाशी सुद्धा हे चित्र आपण पाहिलं, जे लेग बिपचं स्ट्रॉंग अपील झालं त्या नादामध्ये 2 धावा पूर्ण केल्या होत्या. गुड स्ट्रॅटेजी. जेव्हा तुम्हाला चौकार षटकार येत असेल सिंगल डबलला प्राधान्य देऊन सामने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होतोय. अजून 2 धावा पाहायला मिळतात. समीकरण बदलते, वेळ बदलते, काळ बदलते आणि सामन्याचं स्वरूप बदलते. पुन्हा एकदा सामना ऐन रंगामध्ये येतोय आणि सामना तर कोणाच्या बाजूला कौल देईल हे सांगणं फार कठीण असणार आहे. जेव्हा वॉचिंग द बिग फाईट वाल वर्सेस मानकोली बिग फाईट सामना पाहायला मिळतोय. जेव्हा वॉचिंग द बिग फाईट इन द लास्ट मोमेंट सामना कोण जिंकणार in the match. I don't know, but I can surely say the match will be high tense. येणारी चेंडू आले ते आता मात्र 10 आणि 11 धावांची गरज. नेट टू नेट सामना आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या रंगामध्ये. खटेलवर या टायमाला खूप लवकर घेतोय फलंदाज ऑन साइडला. याने मात्र क्रॉस क्रिकेट खेळतोय. लेन लाईन मध्ये पाहत नाही फलंदाज आणि याने मात्र ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळतोय. जेवढे निर्धाव चेंडू गोलंदाज फेकणार तेवढे प्रेशराईज केलं जाईल फलंदाजांना आणि जेवढे चौकार षटकार मारतात फलंदाज तेवढ्या लवकर सामन्याचा बिमोड करता येईल. मात्र फलंदाज कशी फलंदाजी करणार, गोलंदाज कसं त्यांना रोखणार हे सांगणं आता मात्र तेवढंच याने मात्र पाहणं. सेम डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले दाखवलाय. पहिल्या चित्र मात्र लाईन बघायला गेली वाईट पंचाने बघा दाखवले आहेत आपले. सेम डिलिव्हरी होती मात्र लाईन थोडीशी यामध्ये चेंडू स्किड झाला बाहेरच्या बाजूला पण टप्पामध्ये चेंडू आउटस्विंग होतो आणि पंचाने पाहिलंय आणि अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा बाद होते. 9 चेंडू आणि गरज होती 10 धावांची. एखादा चौकार एखादा षटकार सामना खूप लवकर याला स्वरूप देऊ शकेल मैदानावरती. क्लीन बॉल. ओ व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. फलंदाज बाद अजून एक गडी बाद होतोय. समीकरण बदलते. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज थरार क्रिकेटचा आणि सामना ऐन रंगामध्ये येतोय. प्रेक्षकांचे मात्र मन जिंकते हा सामना. थँक्यू डीजे. सामना रंगात आला. डीजे माझा सुद्धा रंगात आलाय. जबरदस्त डीजे. तर येणारे चेंडू 8 आणि गरज 10 धावांची. सामना आपण पाहतोय खूप सामना चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त गीत आपण ऐकले सनस या चित्रपटातील सर्वांच्या मनात अधिराचं गाणं यातून अजितचं संगीत. तर येणारे चेंडू 8 आणि 10 धावांची गरज. बघा सामना जर बरोबरी सुटला तर प्रथम विकेटला प्राधान्य दिलं जाईल आणि जर विकेटची बरोबर झाली तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. तर फलंदाजी करताना ओडाफोन वाल संघाने 6 गडी गमावलेत. तर आतापर्यंत या सामन्याला मात्र प्रतिस्पर्धी संघानं 5 गडी गमावलेत. याने मात्र सेटअप करण्याचा प्रयत्न जज करतो. फलंदाज बाद. वन सेकंड सामन्याचा संचलन निर्माण होते. आणखी एक फलंदाज धाकटी पॅविलान. थँक्यू डीजे. कोणी विचारही केलेलं होतं की सामना ऐन रंगात येईल असं वाटलं होतं की पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या त्या तब्बल 25. समीकरण होतं ते 18 चेंडू आणि फक्त 28 धावांची गरज होती. सामना मात्र ऐन रंगात आला. विकेटची बराबरी झाली त्यामुळे जर आता विकेट गमावला तर धावा कंपल्सरी असणार आहेत याची आपण नोंद घ्या मानकोली संघ. तर येणारे चेंडू 7 आणि 10 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम. प्रवीण मुंबईकर अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. माइंड ब्लो गोलंदाजी दाखवतोय आणि आपल्या गोलंदाजीच्या तालावरती मात्र नाचवतोय फलंदाजाला. 7 चेंडू 10 धावा. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय टच करतोय. लगॉनला सिंगल फक्त पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. फक्त या षटकामध्ये आपण पाहिलेत धावाले त्या षटकामध्ये फक्त 5च. एक षटक आणि गरज आहे ती 9 धावांची. विकेटची बराबरी झाली मात्र नाणेफेकीचा कौल गेलाय तो मोक्ष दिलेला मानकोली संघासमोर. जरी तुम्ही विकेट राखून 8 धावा जरी ठोकल्यात या स्पर्धेमध्ये तर स्पर्धेचा नियम क्रमांक 8 तुम्हाला विजय घोषित करेल. मात्र एक जरी गैरी गमावला आता तर धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. गुड फाईट गुड सामना आपल्याला पाहिजे. कोणी विचार केला होता की एवढ्या कमी स्कोरिंग मध्ये सामना एवढ्यापर्यंत येईल आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकेल. एक सामना आपल्या प्रेक्षकांनी पाहायला मिळतोय. मी मगाशीच सांगितलं होतं की बहुतेक वेळा मी पाहिलंय कमी स्कोरिंग मध्ये सामने खूप चांगले पाहायला मिळतात आणि तसाच आपण सामना पाहतोय. थरार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. अंगावरती 6 रन करणारा सामना आणि प्रेक्षकांच्या मेंदूला शून्य करा आपण सामना. प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येतं की सामना आता मोक्ष दिलेला मानकोली जिंकणार की यावेळी मात्र सामना वाल संघ जिंकणार. संदीप 11 वाल स्मृती वाल संघ जिंकणार हा सामना खूप कठीण असणार आहे. गोलंदाज सज्जला येतो आकाश गरत.
जे आकाशनं 30 षटक फेकले होते त्यांना आपल्या षटकामध्ये 8 धावा दिले होते. त्या आकाशावरती भविष्य दिलंय. बघायचं मागच्या वर्षी हा वाल संघ पहिल्या फेरीत बाद झाला होता. यावर्षी काय स्वप्न आहेत वाल संघाची. येणारं षटक 1 आणि गरज आहे ती 9 धावांची. या गुलाबी थंडीमध्ये सामना मात्र हाय व्होल्टेज होतोय आणि प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय सामना. चर्चेला उदाहरण येते की सामना कोण जिंकणार. येणारं षटक 6 आणि 9 धावांची गरज थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. ऐन वक्तामध्ये सामना रंगात येतोय. सामना प्रेक्षकांची मन जिंकणार सामना पाहायला मिळतोय. गुड लक बोथ द टीम. Oh, that's a good timing. That's a good pressure on the bowlers. Strong appeal. मात्र अपील का केले गेले हे कळलं नाहीये कारण गोलाचं अपीलच नाहीये. दीपेश मला मात्र बीट होतोय. बघा ज्या मोक्षदा मानकोली संघानं पहिल्या चेंडूत षटकार मारला होता. तिसऱ्या पंचाची मागणी पुन्हा एकदा. तर तिसरे पंच शिवाजी पाटील आपण असेल तर लगेच मैदानात जा. खूप मोठी जबाबदारी आहे. तिसऱ्या पंचाची सातत्याने मागणी केली जाते. सागर पाटील आपण असेल तर आपण जा मैदानावरती. अष्टपैलू क्रिकेटर तुम्ही उद्या इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. उद्या सामना टायगर आयन 11 टायगर वर्सेस आपण सामना भरवतोय देवीचा मध्ये बिग फाईट तिसरा सामना असणार आहे उद्या. इन ऍक्शन मध्ये तुम्ही आयोजकांना बघू शकाल. उद्या 4था दिवस या स्पर्धेचा आणि परवा मात्र मेगा फायनलचा दिवस. हे चषक कोण उचलणार. यस निश्चित येणारे चेंडू 5 आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. सामना बघा अजूनही चांगला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू कसे फेकले जातील. जर ह्या षटकावर एकही चौकार एकही षटकार आले तर सामना मात्र शेवटच्या तराला हाय व्होल्टेज होईल. खूप हाय व्होल्टेज होईल आणि प्रेक्षकांचा मात्र ब्लड प्रेशर बीपी वाढवणारा हा सामना पाहायला मिळेल. येणारे चेंडू 5 9 धावा. गुड लक. खूप लवकर खेळतोय. टॉपेज लागतोय. क्षतेच्या जज करतो ऋषी नाईक फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होते. धावा आता कंपल्सरी असणार आहेत. येणारे चेंडू 4 आणि 9 धावांची गरज. आता मात्र टर्निंग पॉईंट पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि धावा मात्र आता कंपल्सरी 9 चेस करावे लागतील कारण गडी बाद झाले आतापर्यंत 7. तर वाल संघाचे गडी बाद झाले होते 6. तर स्टेजवर तुम्ही बघू शकाल. सामन्याला एन्जॉय करणारे आमचे आयोजक खूप चांगला एन्जॉय करतात. आरडाओरडा पाहायला मिळतो आपल्याला. 4 चेंडू खोटेलरी टायमिंग मात्र लाईन बघावी लागेल. इट इज वाईड. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन अँड प्रेशर ऑन द फील्डर्स. यू आर वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर 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 पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यात सामना रंगतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 8 धावांची. कंपल्सरी धावा चेस करावे लागतील. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज असते सामन्याची गरज आहे. व्हेरी वेल प्लेड. लेगस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं. ते तिसऱ्यांदा स्ट्रॉंग अपील होते. बघा पंचांवर किती प्रेशराइज केले जाते. प्रेशर ऑन द फील्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन. लेग बाईटचा पंचांकडे इशारा आलाय. तर सिंगल धावसंख्या दाखल करी पाहायला मिळते आणि येणारे चेंडू राहिले ते आता 3 आणि गरज येते आता मात्र 7 धावांची. 3 चेंडू 7 धावा. अप्रतिम अप्रतिम. खरोखरच कमी स्कोरिंग मध्ये सामने कसे असतात याचा आजवरचा अनुभव मी मगाशीच सांगितला होता की कमी स्कोरिंग मध्ये सामने नेट टू नेट फाईट पाहायला मिळतो तुम्हाला आणि कमी स्कोरिंग मध्ये सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. या गुलाबी थंडीमध्ये मात्र सामना हा व्होल्टेज होतोय आणि प्रेक्षकांच्या मेंदूला मात्र सुन्न करतोय. बऱ्याच प्रेक्षकांचा बीपी वाढवतोय सामना. येणारे चेंडू 3 आणि 7 धावांची गरज. मानकोली संघ जिंकणार की या तर वाल संघ जिंकणार. मागच्या वर्षी वाल संघ पहिल्याच फेरीत बाद झाला होता. फुल अँड डिलिव्हरी झाली मात्र ऑनसाइडला चेंडू शफल केल्याचा प्रयत्न जज करतोय. सिलिमिडॉनला एकच धाव 2 धावेचा मानस. तू मैमा हो ना फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतोय. येणारे चेंडू 2 आणि गरज येते मात्र 7 धावांची. तर 8 गडी बाद झाले. 2 चेंडू आणि 7 धावा. कोणी विचारही केला नव्हता की सामना कमी स्कोर एवढा चांगला पाहायला मिळेल. तर येणारे चेंडू 2 आणि 7 धावांची गरज कंपल्सरी. तर पद्माकर गंगाराम ठाकूर यांच्याकडून जर वाल संघ विजय झाला तर रोख रक्कम 2000 रुपये.
उकरण्याचा प्रयत्न करत विकेट चेंडू याने मात्र ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू करत विकेट 2 धावांचा मानस टार्गेट देण्याचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात आणि येणारा चेंडू 1 आणि गरज आहे ती 4 धावांची जरा जोरदार टाळ्या सामन्यासाठी अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय ठसन क्रिकेटमध्ये ती पाहायला मिळते क्रिकेटची गुणवत्ता आणि क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला ओ व्हेरी गुड मॅच व्हॉट अ मॅच 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आता मात्र प्रेक्षकांच्या काळजाच्या टोकात चुकेल कारण जे प्रेक्षक बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत त्यांचा बीपी वाढतोय कारण सामना मध्ये आलाय वातावरण खूप थंड आहे मात्र सामना फार गरम झालाय येणारा चेंडू 1 आणि 4 धावा बिग फाईट सामना कोण जिंकणार यामध्ये मोक्षादरण मानकोले की याले मात्र संदीप स्मृती वाल कोण जिंकणारा सामना 1 चेंडू 4 धावा व्हॉट मॅच अप्रतिम क्रिकेट दाखवलंय दोन्ही संघाचा क्रिकेटचा दर्जा खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालाय 1 चेंडू आणि 4 धावा प्रेक्षकांना विनंती की जेव्हा चेंडू रिलीज होईल तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आपण शेवटच्या चेंडूचा तर 1 चेंडू मध्ये काल 3 धावांची गरज असताना उंबारली संघाने सामना जिंकून दिला होता देसाई संघाच्या विरुद्ध बघायचं आज कसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय 1 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी वाचिंग द बिग फाईट शेवटच्या चरणापर्यंत सामना थरार गाजवते मैदानावरती तर प्रेक्षकांना विनंती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण 1 चेंडू 4 धावा आणि सामना जिंकल्याच्या यावेळी मात्र मोक्षादलन मानकोली संघाला कालचा सामन्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आणि सामना जिंकला मोक्षादलन मानकोली संघ ओ व्हॉट अ मॅच अप्रतिम सामना थँक्यू सो मच तर युवा नेते सन्माननीय सचिन रमेश भोरे यांचे शुभागमन झाले दिवा यांचं शुभागमन झालं स्वागत आहे तुमचं तसे आमचे अशोक मामा यांचं सुद्धा आगमन झालंय स्वागत मामा तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून ओडाफल वान तुमचा आभार स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला चांगला क्रिकेट दाखवला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन तर मॅन ऑफ द मॅचचा मान करेल ज्याने शेवटच्या चौकार लावलाय तो अजित भोई ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मान करेल आणि 500 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम राकेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक तर सचिन रमेश भोईर यांचे ते सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन स्पर्धेचे आयोजक विष्णू शेट यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा सचिन भोईर साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी स्पर्धेचे प्रमुख आयोजक विष्णू शेट पाटील यांच्या शुभास्ते यांचा सन्मान केला जातोय गेल्या सचिन भोईर या स्पर्धेसाठी आपण वेलात वेल काढलात आणि आमच्या विनंतीस मान दिला त्या मंचाची शोभा वाढलेत या स्पर्धेसाठी आपण जो वेल दिला त्या त्यांचा मनापासून हार्दिक आभार